मुखेड न्यूज 24 गावाकडची खबर ग्लोबल नजर, गावचा आवाज जगभर पोहोचवणारा मुखेड न्यूज 24। नमस्कार, आपणा सर्वांचं मुखेड न्यूज 24 या न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। आणि आपण पाहतात मुखेड न्यूज 24। मुखेड पोलिसांची अवैध रेती वाहतुकीविरोधात मोठी कारवाई। 40,25,000 रुपयाचा अवैध रेती वाहतूक करणारा हायवा जप्त, वाहन चालकासह हायवा मालकावर गुन्हा दाखल। मुखेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीस आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मुखेड पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ताब्यात घेतला आहे। या कारवाईत सुमारे 40,25,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी मुखेड पोलीस पथक गस्त घालत असताना मारतळा ते मुखेड जाणाऱ्या रस्त्यावर एका टाटा कंपनीच्या हायव्यामधून अवैध रेती वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन MH12QW 7022 या हायवाला अडवले। तपासणी दरम्यान वाहनात 5 ब्रास रेती आढळून आली। वाहन चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना व कागदपत्र नसल्याने पोलिसांनी हायवा व रेती जप्त केली। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 40,25,000 इतकी आहे। यामध्ये हायवाची किंमत 40 लाख रुपये तर 5 ब्रास रेतीची किंमत रुपये 25,000 आहे। या प्रकरणी बापूराव देवराव राठोड वय 40 वर्ष राहणार फुसमाळा तांडा तालुका लोहा या हायवा चालकासह श्रीकांत व्यंकटराव ढगे राहणार मारतळा तालुका लोहा या हायवा मालकाविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 260/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303-2-35 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास मुखेड पोलीस करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चितांबर कामटेवाड यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक करण तुत्तुरवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव गीते गोंटे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे। अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक विरोधात अशी कठोर कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी आमच्या न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुखेड न्यूज 24। मुखेड न्यूज 24 साठी राजू रोडगे, मुखेड।